नमस्कार. बदलापूर वॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूर प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात होते आणि शैलेश वडनेरे फाउंडेशनच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन जे आहे ते बदलापूरमध्ये करण्यात आलेलं आहे आणि 26 मार्च ते 29 मार्च हे क्रिकेट सामने जे आहेत ते बदलापूरमध्ये होणार आहेत आणि सर्वप्रथम सामना जो आहे तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि पोलीस बांधव यांचा हा पहिला सामना होणार आहे आणि या सुरुवात प्रसंगी आपण जर पाहिलं तर सर्व सभापती असतील, सर्व नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात आणि आता या सामन्यांना सुरुवात होते आणि हे रोमांचक सामने 4 दिवस बदलापूर शहरामध्ये होणार आहेत आणि नगरसेवकांची ही सामने थोड्याच वेळात जे आहेत 9 वाजता सुरू होणार आहे आणि 4 दिवस जे आहेत ते बदलापूर प्रीमियर लीग जी आहे ती बदलापूरमध्ये सुरू असणार आहे. बदलापूर विभागात प्रथमच शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2026 डे अँड नाईट या मॅचेस या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि पहिली मॅच कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी आणि बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस स्टेशनचे बदलापूर पूर्वचे पोलीस कर्मचारी अधिकारी यांची ही पहिली मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. मी मनापासून या प्रीमियर लीगला मना शुभेच्छा देतो. यानंतर 9-9:30 वाजता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची नगरसेवकांची मॅच होणार आहे आणि ती सुद्धा बघण्यासारखी आहे. आपण सर्वांनी ही मॅच बघण्याकरता यावं असं मी आपणास आग्रहाचं आमंत्रण करतो. या ठिकाणी शैलेश वडनेरे यांच्या दरवर्षी ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात त्यामध्ये ही प्रीमियर लीग अतिशय गाजलेली स्पर्धा असते. या ठिकाणी सुद्धा 1 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक आहे. अनेक पारितोषिक या ठिकाणी म्हणजे पारितोषिकांची खैरातच या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी आज आता हे लगेचच सामने सुरू होत आहेत. या सामन्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर मी विनंती करेल शरद तिले साहेब आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. आमचे कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील सभापती माजी विद्यमान नगरसेवक सन्माननीय शैलेशजी वडनेरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेल्या बदलापूर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व खेळाडूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो. शैलेश वडनेरे यांचे सामाजिक उपक्रम असतात, शैलेश वडनेरे यांचे शैक्षणिक उपक्रम असतात आणि निश्चितच मी त्यांचं कौतुक करेन की बदलापूर शहरातील सर्व खेळाडू या बदलापूर प्रीमियर लीगचं या ठिकाणी वाट बघत असतात आणि ही बदलापूर प्रीमियर लीग या ठिकाणी आता सुरू झाली आहे. शैलेश वडनेरे यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेची टीम आणि बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनची टीम यामध्ये पहिला हा सामना शुभारंभाचा सामना रंगणार आहे. त्यांना देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. परत एकदा बदलापूरमध्ये अशाच प्रकारच्या प्रीमियर लीग बदलापूर प्रीमियर लीग अनेक वर्ष शैलेश वडनेरे यांनी साजरा कराव्या अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी गटनेते भारतीय जनता पार्टीचे शरदजी तेली साहेब यांनी नुकताच शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर मी विनंती करेल संभाजी शिंदे साहेबांना की आपण यावं आपल्या मधुर वाणीतून आम्हाला मार्गदर्शन करावं. बदलापूर प्रीमियर लीगच्या या आयोजनामध्ये शैलेश वडनेरे फाउंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मान्यवर, स्वर्गीय राजकीय खेळाडू, या ठिकाणी उपस्थित असणारे पोलीस खेळाडू, या ठिकाणी उपस्थित असलेले नगरपालिकेचे कर्मचारी खेळाडू, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, शैलेश वडनेरे यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. खरोखर कुळगाव बदलापूर शहरामध्ये खेळ या क्षेत्रामध्ये आणि विशेष करून क्रिकेट हा भारतीय लोकांचा आत्मा आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी शैलेश वडनेरे गेली 2 वर्ष ही बदलापूर प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजित करतात. मी विशेष करून या मैदानाचे जे मालक
प्रतीक पिसेकर आणि मयूर पिसेकर या दोघांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की कुळगाव बदलापूर शहरामध्ये अतिशय सुंदर असं हे मैदान त्यांनी तयार केलं. त्यांच्या या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं कुळगाव बदलापूरचे तमाम क्रीडाप्रेमी या ठिकाणी निश्चित दाद देत आहेत. शैलेश वडनेरे यांचा सहभाग केवळ राजकीय खेळाडू नाही, केवळ व्यावसायिक खेळाडू नाही, तर खेळामध्ये तो क्रिकेट असू दे, सायकलिंग असू दे किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असू दे, येण्यामध्ये शैलेश वडनेरे यांचा अतिशय आत्कन आणि कुळगाव बदलापूर शहरातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. मनापासून त्यांच्या टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो तमाम बदलापूरकरांना की आम्ही सगळे लोक जरी राजकीय खेळाडू असलो तरी आम्ही सुद्धा क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे प्रॅक्टिस करून राजकीय व्यासपीठावर जाणं होतं तसं क्रिकेटमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करून होणार आहे. आम्ही चांगले खेळाडू होण्याचा निश्चित करतोय. प्रत्येक खेळ हा माणसाला काय शिकवतो तो खेळाडूवरती शिकवतो. खेळ खेळणारा प्रत्येक माणूस हा एक स्पोर्ट्समॅनशिप शिकतो, तो त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करतो. पोलीस कर्मचारी असू देत, नगरपालिकेचे कर्मचारी असू देत, नाहीतर राजकीय व्यक्तिमत्व असू दे, खेळ माणसाला खेळाडूवरती शिकवतो. आणि शैलेश वडनेरेंनी आयोजित केलेल्या या खेळामध्ये निश्चितपणे सगळे सहभागी झालेत. हे खेळाडूवरती या ठिकाणी जागे होणार आहे. त्याच्यामुळे निश्चित त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तमाम बदलापूरकरांनी या ठिकाणी हा खेळ पाहावा आणि शैलेश वडनेरे यांनी सातत्याने अशा स्पर्धा आयोजित कराव्यात. आणि बदलापूर शहरामध्ये या जगन्नाथ पिसेकर मैदानासारखी अजूनही मैदानं या ठिकाणी व्हावीत. 5 लाख वस्तीच्या या शहरामध्ये आता हे एक मैदान आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये अशी 4-5 मैदानं करण्याचा आमचा संकल्प आम्ही आमच्या रुचिता घोरपडे आणि आमचे आदरणीय आमदार किसन कथोरे माध्यमातून सोडलेला. आणि या 5 वर्षामध्ये या शहरामध्ये अशी 4-5 चांगली क्रीडा संकुलं होतील याची खात्री आम्ही तमाम बदलापूरकरांना देतो. आणि या ठिकाणी शैलेश वडनेरेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. त्यानंतर मी विनंती करेल किरणजी भोईर साहेब आपण यावं. शैलेश वडनेरे फाउंडेशनच्या माध्यमातून बदलापूर प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं आणि आज आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय त्या म्हणजे सामन्यांचं आज उद्घाटन झालेलं आहे. आणि यानंतर सर्वात पहिली मॅच जे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारी आणि बदलापूर पोलीस स्टेशनचे पूर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचा सर्वात पहिले प्रेक्षणीय सामना आहे. खरं तर या मॅच नंतर आज भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि शिवसेनेचे नगरसेवक यांची मॅच या ठिकाणी होणार आहे. मी शैलेश दादांचा विशेष आभार मानेन की या मॅच साठी आम्ही सर्वच जण मागील आठवड्यापासून सकाळी 6 ते 7 वाजता या मैदानावर येत होतं. परंतु दादा तुझ्यामुळे एक सवय लागली आहे की सकाळी लवकर उठून मैदानावर येऊन खऱ्या अर्थाने आमच्या आरोग्याच्या दृष्टीने हे फार महत्वाचं. आणि 1 आठवड्यापासून स्वतःला एक सवय लागलेली आहे की मैदानावर येऊन आपण व्यायाम केला पाहिजे आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे खरोखरच चांगलं आहे. आम्ही सर्वांनीच राजकीय मैदान मारलेलं आहे आणि आता वेळ आली की खरं प्रत्यक्षात मैदानावर कोण ही बाजी मारतोय ही येत्या 2 तासामध्ये सर्वांना या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दिसणार आहे. त्यामुळे मी सर्वांनाच आवाहन करीन की या दोन्ही मॅच आपण या ठिकाणी पाहाव्यात. आणि शैलेशदादा वडनेरे यांच्या फाउंडेशनला खरोखरच मी शुभेच्छा देतो की आपल्या माध्यमातून असेच सर्व स्पर्धेचं आयोजन आपण करावं आणि त्याला नक्कीच भरभरून यश मिळेल. चला खरं तर ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातलं एक मोठं नाव आदरणीय शैलेशजी वडनेरे साहेबांना विनंती करेल तुम्ही आयोजन केलं ही स्पर्धा खरं तर सलग 2 वर्षामध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. मागील वर्षी देखील स्पर्धा भरवली आणि या वर्षी देखील गुन्हा गोविंदानं ही स्पर्धा तुम्ही भरवली आहे. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? निश्चितपणे बदलापूर प्रीमियर लीगची आज सुरुवात झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष राजनजी घोरपडे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. त्याचप्रमाणे आजच्या प्रसंगात उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते शरद तेली साहेब, त्याचप्रमाणे बांधकाम सभापती रमेशजी सोळसे साहेब, त्याचप्रमाणे नियोजन सभापती संभाजी शिंदे साहेब आणि आमचे आरोग्य सभापती तरुण तडफदार किरणजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे चतुरे साहेब आणि बंटी मस्कर धारवी, सर्व आमचे बदलापूर प्रीमियर लीगतील सहभागी आणि सर्व खेळाडू बदलापूर पूर्व आणि बदलापूर नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अर्थात या बदलापूर पोलीस स्टेशनचे सिनियर पी पाटील साहेब आणि क्राईम पी गजल साहेब, तसेच कुळगाव बदलापूर म्युन्सिपालिटीचे आमच्या केबीएमसीचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब त्या ठिकाणी लवकरच येतील आणि ते या ठिकाणी यांची कॅप्टन्सी ते या ठिकाणी भूषवणार आहे. निश्चितपणे खरंच आनंद आहे
की बदलापूर शहरातील एक क्रिकेटचं जे टॅलेंट आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम या ठिकाणी आमच्या माध्यमातून होतोय, याचा खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद आहे. आणि आजचा हा सामना या जगन्नाथ पिसेकर या मैदानावरती या ठिकाणी क्रीडा संकुलात होतोय. मागच्या वर्षी आमचा प्रयत्न होता की या ठिकाणी स्पर्धा आपण करावी, परंतु त्यावेळेला हे मैदान उपलब्ध होऊ शकलं नाही. खरोखर हे मैदान हे अतिशय उत्तम आणि सुंदर मैदान या बदलापूर शहरामध्ये आहे. एक चांगल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी पिसेकार बंधूंनी या बदलापूरकरांना दिलेली आहे, तर त्यांचं देखील या ठिकाणी मी कौतुक आणि अभिनंदन करतो. निश्चितपणे या बदलापूर प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने उत्साह क्रिकेटपटूमध्येच आहे असं नव्हे तर सर्वांमध्येच आहे. या ठिकाणी नगरसेवकांची देखील स्पर्धा, कारण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि शिवसेनेचे नगरसेवक यांच्यात देखील एक रोमांचक सामना आज 9:30 वाजता या ठिकाणी आज होणार आहे. तर तो देखील सामना खऱ्या अर्थाने बदलापूर शहरामध्ये राजकारणामध्ये कुठे वैमनस्य किंवा खुन्नस हा विषय नसतो, तर राजकारणातील हे जे प्लेयर्स आहेत यांच्यात देखील खिलाडी वृत्ती आहे आणि ती दाखवण्याचं काम या मला वाटतं बदलापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून होणार आहे. तर खरोखर या स्पर्धेत भाग घेतलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं देखील कौतुक आणि अभिनंदन या ठिकाणी मी करतो. आणि त्यामध्ये अजून विशेष सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आम्ही हे सामने भरवणार म्हणून जाहीर केलं तेव्हा बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील सर्व कर्मचारी, या व्यतिरिक्त डॉक्टर, वकील आणि पत्रकार सुद्धा सर्वांचीच मागणी होती की आमच्यासाठी या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित झाले पाहिजे. परंतु कुठेतरी वेळेच्या अभावामुळे सगळ्यांना संधी यावेळेला देता आलेली नाही. कारण आपण पत्रकारांसाठी देखील एक टीम आपण राखीव ठेवली होती, परंतु कुठेतरी बरेचसे पत्रकार दिल्लीला गेलेले असल्यामुळे त्यांना ती संधी यावेळेला हुकलेली आहे. तर निश्चित पत्रकारांना देखील मी सांगेन, श्रद्धा, तुम्हाला देखील पुढच्या वेळेला या लीग मध्ये प्रदर्शनी सामना खेळण्याची संधी मिळेल. डॉक्टर, वकील या मंडळींची देखील या ठिकाणी मागणी आहे. तर खऱ्या अर्थाने बदलापूर प्रीमियर लीगमुळे बदलापूरमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटचं वातावरण तयार झालेलं आहे. मग ते खेळाडू पोलिसांमध्ये आहेत, बदलापूरच्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये आहेत, वकील आहेत, डॉक्टर आणि पत्रकार सुद्धा आहेत. तर या सर्व मंडळीच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये क्रिकेटचा एक जोर वाढलेला आहे आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे. 4 दिवस रोमांचक आणि चित्तधरारक अशी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. 16 संघ या ठिकाणी असणार आहेत. बदलापूर शहरातील 244 क्रिकेटपटू जे क्रिकेटचं खऱ्या अर्थाने टॅलेंट आहे त्यांच्यामधील खेळाडू या ठिकाणी प्रत्येक संघ मालकाने निवडलेले आहेत. या ठिकाणी ज्या 16 संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि संघ घेतलेत त्यांचं देखील कौतुक आणि अभिनंदन या ठिकाणी करतो. कारण पुढील 4 दिवस स्पर्धा आहे, तर या संघ मालकांविषयी देखील आपण बोलूया. परंतु आता आपण स्पर्धेला लवकरच सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आणि दोन्ही ज्या टीम आहेत, कुळगाव बदलापूर म्युन्सिपालिटीची जी टीम आहे आणि बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन, या दोन्ही टीमचं मी स्वागत करतो. आणि आता आपण लगेचच स्पर्धेकडे वळणार आहोत. स्पर्धेचा टॉस या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राजनजी घोरपडे यांच्या हस्ते होईल आणि निश्चितपणे आपण सर्व मंडळी या ठिकाणी पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर 4 दिवस मला वाटतं आपण सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळू दे आणि खिलाडी वृत्तीने सर्व सामने होतील. अंपायरचा डिसिजन फायनल राहील. कोणताही वादविवाद न होता ही स्पर्धा या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी होईल ही खात्री आणि विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपल्याला या बदलापूर शहरातील सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते आणि खेळाडूंचं निश्चितपणे सहकार्य मला या ठिकाणी मिळेल. आणि ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता या ठिकाणी केवळ मी एकटा नव्हे तर माझ्याबरोबर आयोजन टीम मधले महेंद्र धुळे, सचिन धुळे आणि त्यांची सर्व टीम आणि त्याचबरोबर आपण सर्व बदलापूरकर मंडळी, सर्व नगरसेवक, सर्व कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी, बदलापूर नगर परिषदेचे अधिकारी आणि सर्व पत्रकार यांचं सहकार्य मला निश्चितपणे मिळेल अशी अपेक्षा आणि आशा व्यक्त करतो. आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल आपले धन्यवाद मानतो. आणि आता लगेच आपण टॉसकडे वळणार आहोत, त्यामुळे आता लगेच स्पर्धेला सुरुवात होईल असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट राजनजी, आपण प्लेयर्सला पण चला दोन टीमचे कॅप्टन आपण पुढे या. आधी आपण चला दोन टीमचे कॅप्टन, पोलीस बांधव कॅप्टन आणि नगरपालिका कर्मचारी कॅप्टन लवकरात लवकर पुढे या. दोन टीमचे कॅप्टन या. आपण संजय भाऊ या, आपण साहेब या. आपण बदलापूर प्रीमियर लीगला सुरुवात करणार आहोत, परंतु त्याआधी आपण बलून सोडत असताना तर इथे उद्घाटनाला सुरुवात करू. चला पुढे आपण पत्रकार वकील बदलापूर प्रीमियर लीग BPL सीझन 2 इथे
पाठीमात्र आपण पाहतोय मोठी स्पर्धा रंगतीये आणि घोरपडे साहेबांच्या शुभ असते, वडनेरे साहेबांच्या शुभ असते, शिंदे साहेबांच्या शुभ असते. आपण एकदा जोरदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहत आपण संपर्क करणार आहोत. नाणेपेटीचा कौल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे या. आपण पुढे आले दोन्ही टीमचे. आपण टॉस इथे संपन्न करतो. कॉईन आपण स्पिन करू. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा सीझन 2 छापा आणि काटा नाण्याच्या दोन बाजू आपण इथे संपन्न करतोय. घोरपडे साहेबांच्या शुभ असते आपण टॉस संपन्न करतोय. छापाचा कॉल आणि आलाय काटा. चला, पोलीस बांधव आणि टॉस जिंकला. एक मिनिट थांबा सर, सर एक मिनिट थांबा, फक्त एक मिनिट थांबा सर, फक्त एक मिनिट थांबा. आपण काय म्हणाल, आज टॉस जिंकलाय, सर्वप्रथम निर्णय काय? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आजच्या प्रसन्न संध्याकाळी मी शैलेश वडनेरे फाउंडेशन यांचं आभार मानतो. त्यांनी आम्हाला ही संधी प्राप्त करून दिली आणि मी सर्व प्लेयर्सला आवाहन करतो, सर्वांनी स्पोर्ट्समन स्पिरिट असू द्या आणि खेळमेळीच्या वातावरणात मॅचेस संपल्या. काय म्हणाल, खरं तर बदलापूर म्हटलं की नेहमीच पोलीस बांधव, खरं तर तुम्ही ज्यावेळेस